केंद्र सरकारकडून सन 1966चा ऊस दर नियंत्रण आदेश रद्द करून नवीन साखर ऊस नियंत्रण आदेश काढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। या नव्या आदेशामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कोणताही विचार केलेला नाही। त्यामुळे या प्रस्तावित कायद्याला जय शिवराय किसान संघटनेसह विविध शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध आहे। नव्या आदेशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हरकती आणि सूचनांचा विचार केला नाही तर संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी पत्रकार परिषदेत दिला। केंद्र सरकारकडून नुकतीच साखर निर्यातीवर 30 सप्टेंबरपर्यंत बंदी घातली आहे। या बंदीमुळे साखर कारखानदारीसमोर मोठं संकट निर्माण झालंय। एकीकडे शिल्लक साखर साठ्याचा डोंगर दरवर्षी वाढतोय, आता दुसऱ्या बाजूला निर्यात बंदी घातल्यामुळे शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर बनणार आहे। यातच केंद्र सरकारकडून सन 1966चा ऊस दर नियंत्रण आदेश रद्द करून नवीन साखर ऊस नियंत्रण आदेश काढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। या नव्या आदेशामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कोणताही विचार केलेला नाही। त्यामुळे या प्रस्तावित कायद्याला जय शिवराय किसान संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलाय। नव्या आदेशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हरकती आणि सूचनांचा विचार केला नाही तर संघटनेच्या वतीने राज्यव्यापी जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी पत्रकार परिषदेत दिला। केंद्र सरकारने ऊस दर नियंत्रण आदेश 1966 रद्द करून नवीन ऊस दर नियंत्रण आदेश 2026 लागू करण्यास ठरवलेला आहे। त्याचा मसुदा 20 तारखेला जाहीर केलेला आहे आणि हा मसुदा शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही पोचलेला नाही। यामध्ये झोनबंदी परत लादली गेलेली आहे, ऊस करारासारखे विषय आहेत, असे अनेक विषय आहेत की जे शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विरोधातले आहेत। शेतकऱ्यांना त्यात नागवण्याचा प्रकार होणार आहे। झोनबंदीमुळे परत कारखानदार शेतकऱ्यांना दमवणार आहेत। याशिवाय जर त्या कारखान्यावर भ्रष्टाचार झाला तर त्याचा दंड कारखान्यावर बसणार आहे। आमची मागणी आहे ती संचालकांच्या कायदेशीर तिथल्या मंडळाच्या वैयक्तिक संपत्तीतून वसूल करण्यात यावी आणि हे सगळे विषय जर सरकारनं ऐकले नाहीत, आम्ही लेखी म्हणणे पाठवलेलं आहे। 20 तारखेच्या त्याचं म्हणणं द्यायचं होतं ते सरकारला कळवलेलं आहे। या उपरी जर सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून कायद्यात बदल नाही केला तर आम्ही सरकारविरोधात रस्त्यावरली लढाई खेळण्यासह न्यायालयीन लढाई करणार आहोत। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राहावं, अन्यथा त्यांनाही गावबंदी करण्यात येईल असा इशारा शिवाजी माने यांनी दिलाय। शेतकरी, शेतमजूर संघटना, शेतकरी कामगार पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना, आझाद हिंद क्रांती संघटना, आम आदमी पार्टीच्या वतीनं घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत प्रस्तावित नवीन साखर ऊस नियंत्रण आदेशातील त्रुटी दाखवण्यात आल्या। त्याचबरोबर नव्या आदेशाविरोधात सर्व शेतकरी संघटनांच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। पत्रकार परिषदेला वैभव कांबळे, बाबासाहेब देवकर, अमोल नाईक, सदाशिव कुलकर्णी, रुपेश पाटील, ज्ञानदेव पाटील, मुकुंद पाटील, संदीप देसाई, संभाजीराव चौगुले उपस्थित होते।